ही झाला आपला काउंटिंग डेचा तिथला स्ट्रॉंग रूम आणि जवळपासचा बंदोबस्त आहे आणि तिथं जे क्राऊड येणार आहे ते सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोड दोन्ही आम्ही रिकामी ठेवणार आहे त्या दिवशी. ते सर्व्हिस रोड आम्ही पार्किंग म्हणून क्राऊडसाठी जे पब्लिक येणार आहे पब्लिकला ते पार्किंगचा जागा म्हणून आम्ही वापरणार आहे. आणि पोलिंग एजंट येणार आहे आणि पत्रकार आहे आणि पोलिंग स्टाफ आहे. त्याच्यासाठी थोडा तेच MIDC मध्ये FCIचं गोडाऊनचं जाणारा रस्ता लेफ्ट साईडमध्ये एक FCIचं एक ओपन जागा आहे. त्या जागा आम्ही पार्किंगसाठी घेतलेला आहे आणि त्या जागावर आम्हाला पार्किंगच्या फॅसिलिटी करण्यात आलेलं आहे. आणि त्याच रस्त्यावरच आम्ही जे पब्लिक उभा राहण्यासाठी तिथं शेड वगैरे लावण्यात आलं आणि शेड आणि त्याच्यासोबत लाऊडस्पीकरचे देखील फॅसिलिटी करण्यात आलेलं आहे. तिथं त्यांना फॅसिलिटी सर्व जिल्हाधिकारी साहेब महोदयचा तर्फे ती सर्व फॅसिलिटी तिथं होत आहे. आणि आतमध्ये जाणाऱ्या लोकांचं प्रत्येकांकडनं ओळखपत्र पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांकडनं पाहिजे. म्हणजे पत्रकार असो, पोलिंग एजंट असो, पोलिंग स्टाफ असो, विथआउट ID म्हणजे आम्ही कोणाला सोडणार नाही. आणि ऑलरेडी आता पिनाटे साहेब सांगितलेलं आहे फक्त पत्रकारांना जे मीडिया रूम आहे मीडिया रूम पर्यंत मोबाईल अलाउड आहे. त्या मीडिया रूमचं पुढं आपल्याला मोबाईल कोणाला अलाउड नाहीये. खास करून जे पोलिंग एजंट्स आहे काही लोकांना कन्फ्युजन असू शकतं त्यांना कोणालाही म्हणजे आतमध्ये सोडतानाच आम्ही मोबाईल फोन अलाउ करणार नाही. सर फक्त मीडियाचे जे पासेस आहेत ना असे आहेत ग्रीन कलरचा आहे बघ त्याच्यावर तेवढं आपल्याला सांगावं लागेल. ही निवडणूक आयोगाकडून आलेली पासेस येस मीडियाचं जे काय आहे पासेस पाहिजेत म्हणजे तिथं आपल्याला आमचं काही डिस्क्रिप्शन राहणार नाही. ती पहिला तुम्ही सर्वांनी नोंद घ्यावी. आमचं काही डिस्क्रिप्शन राहणार नाही. कोणाचं म्हणजे तिथं फोन केलं किंवा कोणी फोन केलं असं कोणाचं डिस्क्रिप्शन राहणार नाही. सो एव्हरीथिंग विल बी विथ पासेस ओनली. विथआउट पासेस कोणी आतमध्ये जाणार नाही. ही एक गोष्टी. आणि ही झालं त्या दिवशीचा जे तिथं स्ट्रॉंग रूम आणि वोटिंग एरियाचा बंदोबस्त झालेला आहे. आणि त्याच्याऐवजी म्हणजे जिल्हाभरात सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग आणि जिथं जिथं संवेदनशील आहे त्या ठिकाणी म्हणजे आम्ही फिक्स्ड पॉईंट देखील ठेवण्यात आलेला आहे. आणि जे मागील निवडणुकामध्ये 2019 असो 14 असो किंवा ग्रामीण लेवलवर लोकल बॉडीचं इलेक्शन ही सर्व इलेक्शनमध्ये कुठे काही फ्रिक्शन आहे इतिहास आहे अशी ठिकाणी आम्ही खास करून तिथं बंदोबस्त वगैरे ठेवण्यात आलेला आहे. आणि जिल्हाभरात म्हणजे ज्या तुम्हाला माहिती आहे इलेक्शन कालामध्ये आम्ही जवळपास 5,000 प्रतिबंधक कारवाई घेण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत 20 MPDAचं कारवाई करण्यात आलेला आहे आणि जवळपास 41 लोकांना तडीपार देखील आपण केलेला आहे. आणि आत्ता वोटिंग डेसाठी 201 लोकांना आम्ही 144(2) प्रमाणे संबंधित SDM कडनं ऑर्डर घेत आहेत. आम्ही त्यांना 3 दिवसासाठी जे काउंटिंग आणि सर्व 3 दिवसासाठी जळगावचं बाहेर पाठवण्यात येत आहे. 201 लोकांना आम्ही सर्व नाव वगैरे तयार केलं, त्याचे प्रस्ताव तयार केला. उद्या संबंधित SDM कडनं आम्ही ते आदेश घेणार आहे आणि त्यांना 3 दिवसासाठी बाहेर पाठवणार आहे. आणि जे वोटिंग झाल्यानंतर वोटिंग सर्व प्रक्रिया झाल्यानंतर कोणालाही रॅली काढायला आम्ही परमिशन देणार नाही. सुरुवातीच्या 3 दिवसात किमान 2 दिवस आम्ही रॅली काढायला कोणाला परमिशन देणार नाही वोटिंगच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर काय कोणाला काढायचं असेल तर सर त्यांनी परमिशन मागू शकतात आणि परमिशन जे काही कंडिशन्स बघून म्हणजे योग्य वाटेल आणि ते योग्य वाटेल त्याप्रमाणे आम्ही अटी शर्ती टाकून आम्ही विचार करण्यात येईल. सर्व बंदोबस्त तयार आहे म्हणजे पोलिसांचं सर्व वर्कआउट करण्यात आलेलं आहे. कोणताही प्रॉब्लेम होणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.